नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल JK अमोलमध्ये. मित्रांनो, तुम्ही पण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, पहिली गोलमेज परिषद कुठे भरली होती? तुमचे ऑप्शन आहेत नवी दिल्ली, लंडन, मुंबई यापैकी नाही. पहिली गोलमेज परिषद ही लंडन येथे भरली होती. सेंट जेम्स पॅलेसमध्ये 1930 साली ही परिषद भरलेली होती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 29 मार्च, 29 ऑगस्ट, 20 सप्टेंबर, 2 डिसेंबर. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय भाषा केंद्रीय संस्था कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत म्हैसूर, हैदराबाद, वाराणसी, उज्जैन. भारतीय भाषा केंद्रीय संस्था म्हैसूर येथे आहे. हे कर्नाटक राज्यात आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध सोमनाथ मंदिर कोणी उद्ध्वस्त केले? प्रसिद्ध सोमनाथ मंदिर हे सुलतान मोहम्मद गझनी या आक्रमणकाराने उद्ध्वस्त केले. 1025 मध्ये याने आक्रमण केले. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींचा भारतात पहिला सत्याग्रह कुठे झाला? महात्मा गांधींचा भारतात पहिला सत्याग्रह 1917 साली चंपारण्य येथे झाला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात मुघल राजवंशाची स्थापना कधी झाली? भारतात मुघल राजवंशाची स्थापना इसवी सन 1526 मध्ये बाबर पहिल्या पानिपतच्या लढाईत इब्राहिम लोदीवर विजय मिळवल्यानंतर केली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान दिवस कधी असतो? भारतातील सर्वात लहान दिवस हा 22 डिसेंबरला असतो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? मुळा खाल्ल्याने शुगर हा आजार काही प्रमाणात बरा होतो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा कायदा सर्वात कडक मानला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.